ॐ बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्द्यन्त्यात्मनि यत्सुखं स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते। ओम श्री परमात्मने नमः। भावार्थ: बाह्य विषयांच्या बाबतीत ज्याचं मन अनासक्त आहे तोच आत्मस्वरूपात आनंद मिळवतो. तो ब्रह्मचिंतनात मग्न असल्यामुळे अक्षय सुख प्राप्त करतो. प्रिय प्राप्त झाल्यास आनंदी हर्षित होऊ नये आणि अप्रिय प्राप्त झाल्यास दुःखी उद्विग्न होऊ नये. अशी स्थिती प्राप्त होण्यासाठी बाह्य स्पर्शांविषयी आसक्तीरहित होणं आवश्यक आहे, असं मागील श्लोकात सांगितलं आहे. बाह्य विषयांच्या बाबतीत अनासक्त राहून ब्रह्मचिंतनात मग्न होऊन साधक अक्षय सुख कसं प्राप्त करू शकतो हे या श्लोकात भगवंत सांगत आहे. बाह्य स्पर्श अनासक्त असं म्हटल्यावर बाह्य स्पर्श म्हणजे नक्की काय, असा प्रश्न आपल्याला पडतो. तर उत्पत्ती आणि विनाशशील वस्तूंना बाह्य स्पर्श म्हणतात. या बाह्य विषयांची जाणीव आणि अनुभव आपल्याला ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून येत असतो. दृष्टी, श्रवण, घ्राण, रसना आणि त्वचा ही आपली ज्ञानेंद्रिय आहेत. त्वचेच्या माध्यमातून आपल्याला स्पर्शाची जाणीव होते, अनुभव घेता येतो. स्पर्शातून आपल्याला अनेक गोष्टी जाणवतात. त्यांचं खरं खोटं पण समजतं, वस्तूंचं असणं समजतं. तसंच स्पर्शातून प्रेम, आपुलकी, राग या भावनाही पोहोचवता येतात, हो की नाही? हे सर्व झालं आपल्या स्वतःच्या शरीरापुरतं. पण ते माझ्या बाहेरचं आहे, त्यालाही स्पर्श करता आला पाहिजे. बाह्यचा एक अर्थ असाही घेता येतो. लहान मुलाला स्वतःच्या वाढीसाठी, मानसिक विकासासाठी, सुरक्षिततेच्या भावनेतून आईचा स्पर्श हा खूप महत्वाचा आणि आवश्यकही असतो. पण मोठं झाल्यावरही आपण तिथेच अडकून पडणार आहोत का, हा प्रश्न महत्वाचा आहे. ज्ञानेंद्रियांवर आपलं नियंत्रण हवं, आपल्यावर ज्ञानेंद्रियांचं नको. मनुष्य जेव्हा ऐंद्रिय पातळीच्या पलीकडे जातो ती आध्यात्मिक जीवनाची सुरुवात असते. या बाबतीत स्वामी विवेकानंदांची एक गोष्ट आठवते. एकदा काही आजारासाठी स्वामीजींना आयुर्वेदिक औषध घ्यायचं होतं आणि वैद्यांनी सांगितलं होतं की 21 दिवस अजिबात पाणी प्यायचं नाही. तासाला 4 ते 5 वेळा पाणी प्यायचं ही स्वामीजींची सवय. पण त्या 21 दिवसात स्वामीजींनी पाण्याचा एकही थेंब घशाखाली उतरू दिला नाही. केवढा हा संयम! मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिनो नित्या तां तितिक्षस्व भारत. इंद्रियांचे विषय हे अनुकूलता, प्रतिकूलता याद्वारे सुख दुःख देणारे आहेत. ते येणारे जाणारे आहेत. ते तू सहन कर, त्या बाबतीत निर्विकार राहा, असं दुसऱ्या अध्यायात भगवंत अर्जुनाला सांगतात. असं निर्विकार राहून विषयांबाबतीत उदासीन राहिल्याने बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा म्हणजे सर्व बाह्य विषयांबाबत जो पूर्णतः अनासक्त आहे तो.
विंदती आत्मनि यत् सुखम म्हणजे त्याला स्वयं मधील आनंद समजतो. बाह्य स्पर्शाने प्राप्त होणाऱ्या आनंदापेक्षा कितीतरी अधिक आनंद हा आत्म्यापासून प्राप्त होतो. तैत्तिरीय उपनिषदातील आनंदवल्ली आत्मिक आनंदाचं ब्रह्मानंदाचं वर्णन केलेलं आहे. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह आनंदं ब्रह्मणा विद्वान न बिभेती कुतश्च नेती. मनुष्य योनीत जन्माला आल्यावर जीवाला शिवाची ओढ लागते. आत्मस्वरूप जाणण्याची, ब्रह्मानंद अनुभवण्याची धडपड सुरू होते. हा ब्रह्मानंद काय आहे? तो मनुष्याला अनुभवता येतो का? याचे उत्तर तैत्तिरीय उपनिषदात ब्रह्मानंदवल्लीत दिलेलं आहे. एखाद्या विद्वान, महत्वाकांक्षी, बलवान, दृढनिश्चयी अशा गुणसंपन्न पृथ्वीचा अधिपती असणाऱ्या तरुणाचा आनंद म्हणजे मनुष्याचा सर्वोच्च आनंद. त्याला मानुष आनंद म्हणून आनंदाचं एक एकक मानलं आहे. असे 100 मानुष आनंद म्हणजे मनुष्य गंधर्वाचा एक आनंद. अशा प्रकारे गंधर्व, पितृ, अजानजदेव, कर्मदेव, देव, इंद्र, ब्रह्मदेव, प्रजापती आणि ब्रह्मलोकापर्यंत जाणीवेच्या प्रत्येक स्तरावर प्रत्येक आनंद हा 100 पटींनी उच्च आहे. ब्रह्मानंद हा अत्युच्च आहे. वेदवेत्ता विद्वान हा आत्मज्ञानी असतो. तो ब्रह्मस्वरूप असतो. तो संपूर्ण विश्वाची एकात्मता अनुभवतो. त्यामुळे त्याच्याजवळ आपपरभाव नसतो. तो निर्भय आणि निष्काम असतो. म्हणूनच स्वामी विवेकानंद भारतीयांना पुन्हा उपनिषदांकडे वळायचं आहे असं सांगतात बरं. उपनिषदांच्या अभ्यासातून समाजासाठी निस्वार्थपणे कार्य करणारे तरुण निर्माण होतील व भारत मातेचे पुनरुत्थान घडेल असा त्यांचा विश्वास होता. असा ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखम अक्षयम अश्नुते. इंद्रियांनी मिळणारी सुख ही नश्वर आहेत, अशाश्वत आहेत, नाशिवंत आहेत हे समजल्यावर आणि त्यापासून अनासक्त झाल्यावर तो मनुष्य ब्रह्मानंद अनुभवतो. हे सुख, हा आनंद अक्षय, शाश्वत आणि अविनाशी असतो. श्री रामकृष्णांनी मनुष्याचा आनंद हा विषयानंद, भजनानंद आणि ब्रह्मानंद अशा 3 प्रकारांमध्ये विभाजित केला आहे. विषय म्हणजे इंद्रियांचे भोग. विषयांतून प्राप्त होणारा आनंद तो विषयानंद. आज आपण या विषयानंदाच्या, भोगवादाच्या अत्यंत आहारी गेलो आहोत. सुखाच्या, आनंदाच्या भौतिक पातळीवर अडकून स्वतःचा नाश करून घेत आहोत. भजनानंद हा दुसरा आनंद, भजनातून प्राप्त होणारा आनंद. परमेश्वराचे नाम पुन्हा पुन्हा घेण्यामुळे, ईश्वराची स्तोत्र गाण्यामुळे मिळणारा आनंद हा शुद्ध आनंद असतो. या मार्गाने जाणारी व्यक्ती उच्च अशा आध्यात्मिक पातळीवर पोचते बरं. श्री रामकृष्णांनी सांगितलेला तिसरा महत्वाचा आनंद म्हणजे ब्रह्मानंद होय.
जो या श्लोकात सांगितला आहे. हा आनंद अगण्य असतो. त्याचं मोजमाप करताच येत नाही. जेव्हा शाश्वत ब्रह्माचा अनुभव येतो तेव्हा त्यापासून मिळणारा आनंद हाही शाश्वतच असतो. म्हणूनच त्यासाठी या श्लोकात अक्षयम या शब्दाचा उपयोग केला आहे. मानवी आनंदाचे अनेक स्तर असतात, श्रेणी असतात. आपण सतत वरच्या स्तरावर जाण्यासाठी प्रयत्न करायचे असतात बरं. त्यासाठी स्वामीजींनी सतत उच्चरवानी सांगितलेल्या कठोपनिषदातील उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत म्हणजे उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त केल्याशिवाय थांबू नका या वचनाचं अनुसरण केलं पाहिजे बरं. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.